आज आपण बनवणार आहोत बायोटीनचे लाडू। बघूया, केसांसाठी अतिशय पौष्टिक आणि अतिशय चांगल्या पद्धतीने करणार आहोत। त्याच्यासाठी वापरलेले साहित्य आपण पाहूनच घेऊया। बदाम टाकलेत, काजू टाकलेले आहेत, त्याच्यानंतर टरबूजाच्या बिया आहेत, जवस आहे, तीळ आहे, सूर्यफुलाच्या बिया आहे आणि हे पम्पकिन्सच्या बिया सुद्धा आहेत। चला बघूया। झटपट होणारा पदार्थ, फारसे कष्टही त्याला लागत नाही आणि केसांसाठी अतिशय पौष्टिक आणि अतिशय छान। यानंतर आपण टाकणार आहोत काजू, तेही छानसे भाजून घेऊया। अगदी 1 ते 2 मिनिटापर्यंत थोडंसं तूप टाकूया। यानंतर टाकूया पम्पकिन सीड्स। अगदी थोडंसं हलक्या हाताने आपल्याला त्या भाजून घ्यायच्या आहेत आणि अगदी थोडंसंच त्याच्यामध्ये अगदी कणभरच थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे। टरबूजाच्या बिया अगदी 2 मिनिटं भाजायच्या। यानंतर बघूया सूर्यफुलाच्या बिया, त्यात अगदी थोडंसं तूप टाकूया आणि लगेचच भाजून घेऊ। यानंतर भाजून घेऊया थोडेसे तीळ। यानंतर शेवटी पाहूया आपण जवसाच्या सीड्स, त्याही आपल्याला छान पद्धतीने भाजून घ्यायच्या आहेत। भाजून घेणार आहोत पेंडखजूर, अतिशय साध्या पद्धतीने भाजून घेतोय आणि अगदी 2च मिनिटं काय करायचे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आपले सर्व पदार्थ आता भाजून झालेले आहेत आणि आता आपल्याला त्याच्यानंतर ते सगळे मिक्सरमधून बारीक करायचे आहे। यानंतर आपण एक एक मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। बघा, सगळं छान पद्धतीने बारीक झालेलं आहे आणि आता सगळं मिश्रण एकत्रित करून आपल्याला त्याचे छान छान असे लाडू बांधायचे आहेत। छान छान लाडू तयार होत आहेत पटापट। कुठलाही त्रास होत नाही आहे लाडू बांधताना आणि केसांसाठी फक्त दररोज एकच लाडू खायचा आहे आणि त्यामुळे तुमचे केस अतिशय छान होणार आहेत आणि प्रदूषणामुळे तुमच्या केसांना जे पातळ केस होत आहेत, कोंडा होतोय, तोही या लाडूमुळे कमी होणार आहे आणि ज्यांना टक्कल पडलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा अतिशय उपयुक्त असा हा लाडू आहे। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा।